हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्हाला जायचं आहे प्लॉट बघायला. आमचा प्लॉट बघायला जायचं आहे आणि आमचे डॉक्युमेंट पण आलेले आहेत. तर आमचा 7/12 पण आलेला आहे, तर आम्हाला तो पण घ्यायला जायचा आहे. तर मी पटापट सगळी कामे आटोपली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता किटूचे पप्पा उठले आणि ते दोघं उन्हीमध्ये बसले. इकडे चहा पण झालेला आहे, पोहे पण मी बनवले. आम्ही नाश्ता करूनच निघणार आहोत कारण की तिकडे जायला वेळ होतो, त्यासाठी म्हणून आम्ही पटापट नाश्ता करून आम्ही लगेच निघणार आहोत. माझी कामे सगळे झालेले आहेत आणि फक्त मला रेडी व्हायचं आहे आणि निघायचं आहे. इकडं पण ऊन पण छान आहे आज, तर जास्त थंडी पण नाही आणि जास्त ऊन पण नाही. आता इथं आम्ही पोहोचलेलो आहोत आणि ऑफिस आहे हे. तर ऑफिसमध्ये थोडं सरशी कोणीतरी बोलत आहे, त्यामुळे आम्ही इथे वेटिंगला आहोत. तर इथे मंदिर बघू शकता तुम्ही, देवाचं दर्शन घेऊनच आम्ही निघणार आहोत. तर हे ऑफिस आहे, खूप छान ऑफिस आहे आणि इथले सर पण खूप छान आहेत. इथलं स्टाफ पण खूपच छान आहे, खूप केअरिंग आहे आणि इथे दोघे बसलेले आहेत आणि मी व्हिडिओ शूट करत आहे. यानंतर आम्हाला प्लॉट बघायला जायचं आहे. त्यांचीच गाडी असते, तर आम्ही त्यांच्याच गाडीमध्ये जाणार आहेत. तर बाकी पण आहेत लोक की त्यांना पण जागा घ्यायची आहे आणि काही लोकांनी घेतलेली आहे, तर ते पण त्यांचा प्लॉट बघायला जाणार आहे. कधी पण नाही का 10 लाख रुपये गुंठा इथं बघा. विचार केला का आपण असं म्हणून इथं म्हणजे असं काही नसतं. तुम्ही मार्केट व्हॅल्यूशन पुढं पण असतं तुमचं, फक्त कसं ते आपले समजण्या पलीकडल्या गोष्टी असतात. आता ज्यांनी मी तेच सांगतो तुम्हाला 20-30 वर्षापूर्वी ज्यांनी गुंठेवारी घेतली, खराडी मैमीन पुण्यामध्ये कात्रज वगैरे साईडला, पण किती गुंठेवारी भेटली त्यांना 50,000 1 लाख रुपयांनी एकर घेतलेले आहेत काहींनी, बरोबर. काहींनी 5-5, 2-2 लाख रुपयाला गुंठा घेतला नाही, बरोबर. आता काय होतं, जेव्हा सगळं डेव्हलप होतं मग आपल्याला तयार तिथे घ्यायला पाहिजे बरं का. सगळं डेव्हलप झालं मग घ्यायचा 30-40 लाख रुपये गुंठा आणि बांधकामाचं परत काय 30-40 लाख रुपये तुम्हाला बांधकाम आहे 1 कोटीच्या घरात जाते ते, बरोबर. 80-90 लाख रुपये. मग तेव्हा घेण्यापेक्षा आता ज्यांनी आपलं तर काय बघा, तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगतो. आपले आजोबा वगैरे पुणे मुंबईमध्ये कामाला होते, तुम्हाला सांगतो. आता आमच्या आजोबाचं खरं उदाहरण सांगतो. त्यांनी काय केलं, शिक्षक होतं इकडं. आता त्यांना इथं जमीन भेटत होती तेव्हा स्वस्तात, बरोबर, एकरमध्ये भेटत होती. पण काय म्हणले, ती गुंठे कोण घेते म्हणले, गावाकडे आता ती 10 एकर ती म्हणले. आणि त्यांनी घेतली गावाकडे राबाय कोण भावाभावात आता भांडलं. आणि त्याच्यात काय विषय होतो, ज्यांनी त्या टायमात त्यांच्या सोबतच्यांनी 1-2 गुंठे घेतले, असं त्यांनी काय केलं, 1-2 गुंठ्यात बांधकाम केले, खाली राहत्यात, वरती भाड्याने दिलं. 70-80 लाख रुपयापर्यंत भाडे येते बसल्या. आपल्यानी काय घेतलं, शेतात राबा, उत्पन्न नाही, प्लस त्याच्यात ते मारा इकडून पाण्याचा हायचं हे ते, म्हणजे कसं आहे ते इकडे तिकडे होऊन जातं. म्हणजे एक उदाहरण थोडक्यात धरलं तर असं होते. म्हणजे भरपूर झालं घटना. ज्यांनी घेतलं त्यांचा तोटा झाला का आज. आता बघा, ज्यांना जमलं नाही खाडीत घ्या, त्यांनी वाघुलीत घेतलं, बरोबर. खाडीला मार्केट आलं, आज वाघुलीला मार्केट आहे का नाही. तसाच विषय आज तुम्ही पुढे हे कसं असतं, तुम्ही आज म्हणजे आज कमी रेटचे, बरोबर. आता तुम्ही बघा, डेव्हलप झालं 15-20-30 लाख रुपये खर्च करायचा आणि मग बांधकामाचा वेगळा येतो, बरोबर. पण आता तुम्ही आज हे कमी रेटमध्ये घेता, बरोबर. 2.5-3 लाख रुपयाचे गुंठे, बरोबर, 3-3.5चे. जेव्हा तुमचं तर कसं आहे, हे मार्केट हळूहळू वाढत जाणार आहे. आता ज्यांचं खारडी घेतलंय 70-80 लाख रुपये आता गुंठा झाली, बरं का, खारडीमध्ये IT पार्क तिथं आहे ना. हे 2 गुंठे त्यांचे टाकणार इथला, बरं का साहेब. आता हे जो रोड आहे आपला इथला, हे 5-5 होत ना, आपल्या इथं 2 गुंठे माहिती आहे ना. हा, मग याच्यात आता आपण काय करणार आहे, तुम्हाला आणि एक आपलं प्लॉटिंग आहे, भरपूर प्लॉटिंग आहे इकडे जाईल. आता ह्या पट्ट्यामध्ये भरपूर प्लॉटिंग आहे. असं इच्छा काही नाही घेऊन बांधकाम वगैरे पण केले. आता त्या प्लॉटमध्ये कंपनीसाठी काम चालू होते, अजून एक बांधकाम पण चालू होते त्या प्लॉटमध्ये. तर तुमचा प्लॉट नंबर किती आहे साहेब? 30. रिक्षा घेऊन आलेत का पुढं? रिक्षा परत लवकर आली. आता काय नाही पाठी मागे. चला उतरा आणि बघा. बघायचं चल, तुला दाखवते मी. तो पप्पा दाखवतात आपल्याला. अरे तुला हंबा दाखवते, चल ये हंबा दाखवते. आपला कोणता आहे? 30-31. काय यांचा प्लॉट आहे ना, ते दाखवायला लक्षात.
इथं माग होतं. बघू दे बाबा 30-31 म्हणाला. एकच मिनिट लेआउट ओपन करतो. कुठून तिथून का? तुमचा प्लॉट नंबर सांग मला किती? 30-31. 30 आहे. हा, हे 30 आहे. त्यांच्या इथून तिकडं हे 30-31 आहे. यांचं घेतलेलं बुक आहे हे 30-31 प्लॉट नंबर. पायानं मोजायचं का म्हणजे एक तुला अंदाज येईल त्या खांबापर्यंत ना. अर्जंट पाठीमागे जाऊ दे. डायरेक्ट पाठीमागे जाऊ द्या. यांचं घेतलं दाखवू दे. 4 5 6 7 8